काही काही मेहनत करतो ती राब राब राबतो ज्या बहीण 1 रुपया माझ्या जवळ नव्हता राहत। यावर्षी भगवंताची कृपा झाली, लाख 1.5 लाख रुपये खिशामध्ये आले। 15 दिवस झाले जी पैसा जशान तसा घरातच पडून आहे। का करू मग तो घरात ठेवून बँकेत ठेवून तर लेखाले 2 पैसे व्याज येतील। माग परिवार आहे, बँकेत टाकायला पाहिजे पैसे, जातो लेखाले बँकेमध्ये काही बोलत चालत देतो पुरा पैसा टाकून बँकेत। हॅलो हॅलो आनंद याजी वनाचा सुगंधा परी दरवडावा। आनंद याजी वनाचा सुगंधा परी दरवडावा। आनंद याजी वनाचा सुगंधा परी बाबा बोर्ड लागून दिसते जी बाबाजी, घर विकले आहे म्हणते। काय सुंदर घर आहे रे बाबा 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 बाबा। आता पेंटिंग केली का काय तर माहित नाही, सगळी स्टाईल मार्बल हे ना ते लागलं सगळं लावून दिसते। आणि एवढ्या होईन मोक्यावरचं भर चौकातलं घर कोण विकत असन बाबा? विचारून पाहू का? पैसे तर खिशातच आहे, विचारायला पैसे लागते का बाबाजी? देऊनच पाहतो आवाज। ओ दादा, ओ काकाजी, बाबाजी नमस्कार। नाही जी नमस्कार म्हणलो बाबा। कोणा जाऊ म्हणतो बोर्ड? मला घर विकायचं आहे बाबा। घर विकायचं आहे? हो, घर विकायसाठी बोर्ड लावला। काय सुंदर घर आहे बाबा। एक आधी टाईट टाईट हा का टाईट? पिवशी लावली, टाईट लावली। पिवशी तुमच्या आजीची? आजी याले काम हा पीओपी पीओपी स्टाईल लावली, टाईट लावली, मार्बल लावली आणि आता दिवाळीच्या अगोदर सेंटिंग केली। सेंटिंग नाही बाबाजी, त्याला पेंटिंग म्हणते। तेच तर एवढा खर्च केला आणि हे होईन चौकातलं घर काऊन निघतं बाबाजी? माझी घराला चाटायचं आहे काऊन जी? मला एकच मुलगी आहे, हा रोज सावनेरला कॉलेज मध्ये जाते। तरुण पोरगी आहे, माझी लग्नाची यावर्षी लग्न करतो। हा हा आणि एकच मा हा घर आहे, बाकीच्या मा मुला इकडे तिकडे हा. आहे। इकडे याकाटा आहे, याकाटा आमचं घर। काय कोण्या 5-6 घर। कोण्या पंथामध्ये घ्या का टोपी घालून दिसताना? हो ना, मी चांगल्या उभार पंथात आहो। उभार पंथ? हो, आम्ही 2 वर्ष झाले उभार पंथ काढला। हो 2च वर्ष झाले का? हो म्हणून माय नजरेस नसन पडला। बरं काय म्हणता? आता काय सांगू बाजी, हा. माई पोरगी शाळेतून सायंकाळी आली आली? या मोहल्यातले बेवडे पोरं एवढे जमा होते। अरे बापरे, पण माया पोरीला असे काय काय बोलते, टिमल्या करते, चिट्ट्या मारते, छेडखानी करते, छेडखानी करते। हा. म्हणून माया पोरी म्हणला बाबा हा? हे घर विकून टाका, 6 मीटर राहायचं नाही म्हणे। कोणीकडे राहून म्हणे। अरे बापरे, पण या मोहल्यात राहायचं नाही म्हणून बाबाजी पोरीच्या जीवासाठी घरी काढलं। मी काय म्हणतो बाबाजी, तुमच्या पुरीनं बरोबर सत्य घटना सांगितली तुम्हाला। कुठे पोरं बदमाश आहेत माझ्या गावचे? हे पाटण सांगीच्या पोटते ना, भाईच बदमाश आहे। मी काय म्हणतो बाबाजी, का किंमत काय ठेवल्या घराची? का जास्त सांगू दे? हा. 2.5 लाख। 2.5 लाख? हे मी नाही ऐकलं बाबा। हे मग तुम्ही नाही शिकले? नाही शिकलो बाबा, पण हे नाही शिकवलं आम्हाला। 2.5 लाख? 1,35,000। 1,35,000? हा जवळ जवळ। मी काय म्हणतो बाबाजी, शाळ्या माणसाचं म्हणणं आहे म्हणे जेवढी चादर तेवढेच पाय पसरावं म्हणते। मायापाशी नगदी पैसे आहे, पण नगदीच पाहिजे ना बाबा. बिलकुल नगदी आहे, उधारीचा काम नाही। पण पैसे मायापाशी 1 लाख रुपये आहे। हा? 1 लाखाच्या वर तर 1 रुपया नाही, जमते का तर सांगा? 1 लाख? हो 1 लाख। विचार करू द्या बाबाजी, कारण बाबाजी विचार घराची वस्तू होती. हो त्या बहीण 1 लाख तर मी जीवनात नाही पाहिजे। 1 लाख 1 वर्ष भट्टीत बसून हा ठीक आहे। मी म्हणलं एका वर्षात दुसरं घर बनवून टाक। जमते का? मी काय म्हणतो, आशासून बाबाजी स्टॅम्प पेपर बी आहे, तुमचे कागदपत्र दाखवा। माझे खोटा बोलणार नाही, घ्या कालच काढून आणलं हे घ्या घर टाकसाची पावती। हो हो हा पाणी कर।
होय पाणी कर आणि हा मा मूर्तू दाखला महाबीन मी मंगांडा होता का भूताले गोष्टी सांगू ना अगा हो का आहे ना याच्यावर नाव बी आहे हा. छोटू बोकडे हा आम्ही बोकडे हो आम्ही येते 2-4 घरचे 5-6 घरचे बोकडे आम्हाला मोठा भाऊ आहे. येते का हा, पण मोठा बोकड्या मी तर शिंगायचा हो ना दिसून की राहिलं म्हणा मग लहान आहे. करपच आला का तुमचा मी म्हणतो तुला जित्यापणी मृत्यू दाखला दिला कोण ग्रामसेवक हो ना सरपंच साहेब हा. आपली पार्टी आहे भावाजी म्हणलं मी मरून जाईन माझी एकटी पोरगी आहे कोणाच्या मागं धावत कोटी दांद्रन बा म्हणून ते म्हणलं बरोबर आहे दाखला द्या. ठीक आहे बाबाजी कागदपत्र तो ओके आहे हे घ्या पैसे घ्या आणि तुम्हाला म्हणलो अशा स्टॅम्प पेपर बी मायापाशी आहे घ्या करा सही करा काय सही नाही आहे बाबा बापा शाळा नाही शिकल्या कंदील फुटला ना शाळा सुटला हो, चालेल. 1 तास गेलो तर मास्तरी मुठून पडले हो त्या मागं अंधारच आहे बाकी का अमता मारता बापा ती काय ते कुठे घासता 50 वर्षाची सर्व्हिस आहे याच्यावर माझी. धुतल्याच नाही म्हणूनच धुतल्यान वास येऊन राहिली बदला का नाही अरे बापा बापा ठळकच पुरा ठळक बरं बाबाजी पैसे तुम्हाला दिले हो सौदा पक्का हो आणि तुमचा ठप्पाही घेतला आता घर केव्हा खाली करता बाप, हा माही काही आहे मजबुरी सांगांची अन्याय होणार नाही हातावर पोरगी काढीन का आजची तारीख आजची तारीख 16 आहे ना हो. तुम्ही पुढच्या महिन्याच्या 17 तारखेला या ना आपलं घर घेऊन या. हा 17 तारखेला ना आपलं घर न्या ना तुमच्या माझे पैसे दे भाऊ वापस मॅटकी झाला का भाऊ तू कोई मग घर का डोक्यावर घेऊन जाईन का बाबाजी मी तुमच्या पैशाला खोटा बोलीन का पैसे घेतले हा. पुढच्या महिन्याच्या 17 तारखेला या ना आपल्या घराचा कब्जा न्या. असं म्हणा ना बाबा घर उचलून घेऊन जा म्हणतात मुलं आणली बाबा या ना उपात पैशासाठी खोटा नाही बोलत बाबाजी हा. हा, खोटा बोलीन हा. ना मा तोंडावर थुका तू खाऊन मायाबीन भुई मीच खाईन तुमचा पैसा खाईल बाबाजी 17 तारखेला येतो या या हो, हो. बरं, माझी एक बकरा कटला एखादा बकरा अजून पाहिजे 2 लाख भेटले मग ह्या दोघ्या मायले की यात नकली आहो भले ते टाकून मारायला लागलं ना तुम्हाला हलाल बनवतो ना काय सांगू यावर्षी एवढी निसर्गाची मेहरबानी की एका वेळेस पैसा हातामध्ये आला फसल पाणी चांगली झाली पुष्कळ दिवसापासून इच्छा आहे की एखादी चांगली शोरूम गाडी घ्यावा म्हणून पण गाडीच्या बद्दल आपल्याला काही समजत नाही चाल मित्राच्या घराकडे जातो आणि त्याला घेऊन शोरूम मध्ये जातो मिलने के लिए आपसे दिल बेकरार है गाडी घ्यायला जाऊन राहिलो होतो मित्राच्या घराकडं पण चौकामणी मस्त बोर्ड लागला आहे हे घर विकणं आहे स्पॉट मोठा छान आहे पण काही का असे ना अगर माझ्या बजेट मध्ये जमला ठेवूनच टाकतो लेखाले गाडी आज नाही उद्या 1 सेकंड झाला झाली चकनाजवळ तर पैसा सगळा व्यर्थ जाईल विचारून पाहतो आजी घरामध्ये आहे का कोणी या ओ बाजी या घरात राम 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 दामदारजी बोला मला हा बोर्ड लागला आहे ना माझो बा बोर्ड का करू तुमचा होय मी लावलं बा घर विकासाठी काहून? अशी कोणती अडचण आली तुमच्यावर का करू मुसीबत आहे भाव मायावर आता वेळच तशी आली लढू नका लढ नाही नशिबानेच लढ लागला 2 महिने झाले माझी बायको बिमार आहे भावाजी नागपूरच्या दवाखान्यात अरे 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 2 महिने झाले आणि तुमची बायको बिमार आहे भाऊजी कुठं मेडिकल बिमार आहे भाव काहून? मला एक सांगा
मेडिकल आहे तर तिला काही बिमारी वगैरे झाली का? बिमारी दोनही किडन्या गायब झाल्या तिचे. अरे अरे का करून भरते का बाजी? जास्त जीवाची जास्त दिवसाची साथी नाही आहे. त्याच्यासाठी बाजी आपली किडनी देवाला एक तयार आहो. तुम्ही हो आपली किडनी खरंच तुम्ही जीवा भावापासून प्रेम करता तिच्यावर याच्या प्रेम म्हटलं नाही करू तर का करू? बरोबर आहे. शायनाचं म्हणणं आहे बाबाजी नवरा बायकोचा आज 7 जन्माचा जोडा असतो. तो बाजी 7 जन्माचा होते पण करू का माझ्या लग्नात 7 फेरे घेवायला गेलो अग्नी समोर. हा मग 6 फेरे झाले ना पाणी आला अग्नी बुजली म्हणून आता इस्टेट का होतो. नाही 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 असा विचार नका करा. बरं त्या बाकीच्या भानगाडी जाऊ द्या. बाजी हा बायको वाचन तर असे काही घर बांधून दे बाबा. बरोबर आहे लढू नका. मी काय म्हणतो हे मकान तुमच्याच नावावर आहे का अजून कोणाचं? पानं बाबा कागदपत्र आहेत ना बाबा. कालच काढून आणलं मी खोटा नाही बोलणार. हे घ्या हे घर टाकण्याची पावती आहे. लढू नका हा मा मृत्यू दाखलाय दे. अरे एवढ्या लवकर तुम्हाला मृत्यू टाकला जिवंतपणी कोण देणार आहे? गावाय नाही हो छोटू बोकडे. बोकडे हा छोटू बोकडे सिंगाचा बोकडे नीचो. म्हणजे तुमचं नाव बोकडे आहे? आम्ही 5-6 घरचे बोकडे जाऊ येते. येते पण पहिल्यांदा नाव ऐकून आलो का नाही आणावं असं. आम्ही तिकडचे बोकडे हो इकडे आले. अच्छा बरं एक सांगा हा, बोला बा. बाकी कोणी वारसदार नाही आहे? नाही एक पोरगी आहे बाजी दवाखान्यातच आहे. अच्छा आपल्या मायाचं घर आहे बाबा. पण लढू नका. मी काय म्हणलं याची किंमत सांगा ना मग थोडीशी. हा, सांगू बाजी. नगदी पैसा आहे आपल्या जेवढा? नगदी तर पाहिजे बाबा. हो 2.5 लाख. 2.5 लाख हे काय झालं? 2,50,000. अरे बाप. बाजी पाणी डोक्याच्या वर चाललं. बाजी 5 पैशाला मागा नाराज झाला. मार वेळ आली म्हणून कोणी मजा करत नाही 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 मजाकीची गोष्ट नाही पण आता ते पाड्ड म्हणजे असं झाल्यासारखं वाटतं का नाही? जेवढ्यात असं नसेल तेवढ्यात मागा का करू. राग नाही येईन ना? नाक पटल तर देईन बा नाही तर कोणाला भीक मागीन बायकोच्या जीवासाठी. 1.5 म्हणी 1.5 1,500,000. 1,05,000 5,000 वाढवता का बा? नाही बाबाजी फुटकी कवडी नाही. ठीक आहे. हा? आता 5 लाख हो नाही 10 लाख हो. बायको वाचल तर त्याचे काही घर होती. आपलं नशीब मोठं चांगलं आहे. बरं तुम्हाला सही येते का? नाजी सही येते बाजी. हा? एका 5 मिनिटातच सही शिकलो मी. 5 मिनिटामध्ये? अरे बापरे हा असं दाणे स्टॅम्पही होता घ्या करा आपली सही. करते का बाजी ते? बापा म्हणजे का तुम्हाला बिनशाहीचा पेन वाटला का? असं नाही होत. ठीक आहे झालं आता. थंडीचे असे पेन लिहित नाही. हा 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 बरं ठीक आहे पैसे बाकी मोजून या ना मोजून या. नाही विश्वास आहे बा तुमच्या. नाही तर उद्या कमी आहे म्हणलं नाही पाहिजे हा. नाही बा नाही म्हणत. बरं मला एक सांगा. हा विश्वासात दुनिया चालते. हा ते तर बरोबर आहे म्हणा. एक गोष्ट आता राहिली विचारा कब्जा कवा द्या? कब्जी आजची तारीख 16. सोडा हो पुढच्या महिन्याच्या 17 तारखेला या बाजी. आता दवाखान्यात जाईल. हा. बायकोचं ऑपरेशन होईल. माझी एक किडनीचं ऑपरेशन होईल. हो म्हणजे तुम्ही दुखापती व्हाल. मग महिन्याने एक पाऊल द्या बाबा का करू आता. 1 महिन्याची आजची 16 तारीख येणारी 17 सकाळी 8 वाजता. 16 तुमची 17 माई हा लक्षात करा. एक नजर इकडे फिरवा थोडस. नाही तसं नका तसं काही नाही. कोण्या माणसाचा गाठ पडली तुमची हे बरोबर लक्षात नाही ठेवायचं. कोण व्हा बाबा तुम्ही? हा या एरियामध्ये मध्ये काय म्हणते हा या एरियातले जेवढे रंगदार आहे ना तेवढे कोणते काम करत असन एक शब्द इकडे विचारते. ते सगळी टिकली गँग आहे तुमची. टिकली गँग नाही हे एक प्रतीक आहे टिकलीचं. नावच तसं आहे. काय म्हणते मला माहित आहे का? संजू दादा नाही ना नेहमी अवजार आहे ते आपला जेवढं नेहमी अवजार आहे ते जास्त कोणा नखरा केला आणि आपली याची इकडे जर सटकली मागा पुढचा विचार न करता काढली का सीधा टाकला. असं मला काम आहे हा लक्षात ठेव जा. नाव माझं संजू दादा. जाणार तू या माय बहीण मा असेल दादा तर कधी 50-60 वर्ष झाले ना बे मला येते. हो तू यासारख्या पहिलवानाला असा मोठं कटकट असे पहिलवान काही पाहिले नाही मी. हा बहाल पोट कॅन्सर. आता घर नाही विका 2 लाख झाले. आता चाललो खापेले ना सामने जातो. या बहिणीचे खेळ चॅम्पियन 2 लाखाचे 4 लाख बनवले. यायचे वापस केले दोघांचे 2 लाख. 2 लाखात 2 वर्ष मजा. वावरामधून आली बाई वांगी भेटली मिरच्या तोडून आली. माझी पोरगी दिसत नाही आज मारते. बबली अगं बबली
मस्त मसाला वांग्याची वांगी आणली का तू हो मांडवली बोकडी साहेबाची वरून हे बा म्हणली तू पाहायला नाही आला बाप नागपूरच्या रंडी संघ गेले सगळे 2 लाख घेऊन गेली नागपूरची रंडी घेऊन आला बहीण कसा पत्ता लावला ना का नाही 2 लाख गेले 5,000 वाचले तर मायगावचे पोट्टे लागले बारमध्ये गेले आता का करो नाही मी फाशी लागतो घर नाही दार नाही काही नाही ना का करू जीवनचा बोल नाही फाशी नाही मी नाही लागत पहिले बायकोले मारतो पोरीले मारतो ना मग मी मारतो पुरा घर खतान कुठे गेली रे हे साले नागोबा डोले पडलेला ना घरचे मार करा मार मार अगं मला नवरा मेला बाईला तवा कसाई होता मला जीवाला सारा होता आता कोणाला अरे बापा रे अहो मेलाईचा सगळा नवरा मेला आई मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला बाई मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला रात्री जेवला गाई गाई आणि आले दारू पचली नाही अहो मेलाईचा सगळा नवरा मेला बाई मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला अहो मेलाईचा सगळा नवरा मेला चला मागच्या महिन्यामध्ये तावानं घर घेतलं बाबाजी 1 लाख रुपयामध्ये छोटू बोकड्या म्हणे भाऊ म्हणे 17 तारखेला ये आणि आपल्या घराचा कब्जा घेऊन जा आज आहे भाऊ 17 तारीखच्या बहीण जातो बोकड्याच्या घराकर आणि आपल्या घराचा कब्जा घेऊन घेतो बाबा चलो आलो बाबाजी बाबा आवाज कोणी बोलले तर बापा कोण बोंबलून राहिलं बाबाजी कोणी घसरलं पसरलं तर नाही हा 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 छोटू बोकड्याच्या घरातून हो का नाही 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 असल्या होऊ शकत अरे ए बोकड्या ए छोटू बोकड्या ए कोणा बाईकला आला कधी बाबा 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 बाई काऊन काय झालं काऊन लढतो बाई माझी मी छोटी बोकड्याची बायको आहे छोटू बोकड्याची बायको माझी माझा नवरा परत पावलाची बाईकला आला ए त्या बहीण माय सत्यानाश हो ए बाई काही नको बोलू माय माझे काय नाही बोलायची खरी बोलत आहे का बोलते त्या नवरा मरम पावला माझी कोठी आहे त्या नवरा घरामध्ये आजी घरामध्ये जाय ए, पाहू दे बापा ज्या माय भोय मा मेलाच भंडाऱ्यात होतं एवढी मोठी जीप काढून आहे बाबा बाबा दादा तुम्ही माहिती आले का माझ्या बाबाच्या नाही बाबा माहिती पैतीला आलो मी बाबाचा दादाचा काय जमा केला तुम्ही माझ्या बाबाच्या माहितीच्या अरे मग बाबा मी काल्या उड्या जमा करायला नाही आलो माय माझे कालच महासंघ बोलला हो आपल्या घराचा याच्या त्याचा घेवायला येऊन जा म्हणे का ते होय आम्ही न केलं आता काय सांगू बाबा तुले काय केलं तू तुका दामात दिसून राहिली तुले सांगून फायदा आहे का नाही तर माहित नाही पण सांगा तर लागेलच बाई बाई मी माहिती फैतीला आलो माय माझ्या मोठ्या कामाला आलो त्या घराकडे कोणते का म्हणाला तू तू सांगू काय कोणतं काम आहे सांगा तुलाही सांगतो
अन काय सांगू बाई तुले काय झालं दादा अन मागच्या महिन्यात माय आजच्या वेळेस काय मागच्या महिन्यात काय झालं? लाख रुपये देऊन मी सौदा केला पैशाचा या घराचा दाखल्याचा आणि हासाला चोर पैसे घेऊन मेला हासाला चोर पैसे घेऊन मेला ए, काय सांगू बाई तुले, मागच्या महिन्यात, काय सांगू बाई तुले, मागच्या महिन्यात, लाख रुपये देऊन गेला सौदा केला. हाताला चोर पैसे घेऊन गेला बाई, हाताला चोर पैसे घेऊन गेला. त्या काय बाई, आता तो हातात दुपारनं झालं का खातो माहित नाही माझ्या पप्पाला तू दारू पाजलायस ए बाई, माझ्या ज्या पायाला- फसवणूक केलंस ए भाई आणि असं नको आता बोलू येतेस. हा. त्या पाय लागतो बाबा असे लांछन नको लावू मोठ्या मेहनतीनं 4 वर्ष ए, हा. तू सरळ माझ्या घरातून निघ ज्या घरातून पावलाने निघू? आलास ना, त्या पावलाने निघ लवकर चाल भाऊ आजची 17 तारीख आहे हा ना छोटू बोकड्याच्या घराचा कब्जा घ्यायचा आहे जाऊन बा- जबरदस्तीने माझ्या नवऱ्याला दारू पाजली आणि फसवलं माझ्या नवऱ्याला. बाजूला भाऊ, रस्ता सोड ना रस्त्यावर काय उभा राहून राहिला ती बाबा कोण आले माझ्याला बाबा माझ्या बाबाला कुठे पाडशील बाई इकडे कोणाची? कोण हे काय 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 खाली चौकीच्या नीत होती? अजी माझा नवरा मरण पावला म्हणून रडत आम्ही दोघे पाहिले की. तुझ्या नवरा? हो माझा बाप मेला ग दादा आता कोण आले बाप आणि याले म्हणजे म्हणजे काय फालतूच्या गोष्टी बोलून राहिला बा? हा? बघा थोडासा आधार दे ना त्याच्या हे जे असतील तू का म्हणते रिश्तेदार फिस्तेदार ते तेवढी चांगली पोरगी वया गावगाव लढून राहिली तुले हे मी रिश्तेदार वगैरे कोण नाही कोण होय तू मग इकडं होय तिथं आला आमच्या बिचामध्ये तर हा कायच्या बिचामध्ये बा? हा, कायले आला तू अजी मी छोटू बोकड्याची बायको आहे. माझा नवरा मरण पावला म्हणून रडत आहे. माझी पोरगी मीची. हे छोटे बोकड्याची बायको हो आणि हे हो ज्या काड्या जमा करजो हे बा, कायले काढ्या जमा कर म्हणते बघा तो त्याची मयत नाही दे भक भक मग मलाही मोकळं होऊन जाते कोण कोण मेला छोटू बोकड्या गेला घाटावर तुम्ही कोणत्या कामाला आले? मी हो मी आलो आपल्या कामासाठी पण तू त्याची बायको होय म्हणते ना हो मी त्याची पत्नी आहे. असं होऊ शकत नाही खरीच आहे की. नाही माझे मम्मा आहे मी त्याची पोरगी आहे. ए पोरीवाले त्याची बायको 2 महिने झाले मेडिकल मध्ये भरती आहे हा? त्या दोनही किडनॅप गेलाय आणि हे कोटची आणली अजून अजी माझ्या नवरा विश्वास आहे का तो एक नंबर लोफर आहे, एक नंबर लपूट आहे. मम्मा, तुझ्या किती बरोबर आहेत का? बरोबर आहे गं? ते बाई किडनॅप देती नाही दारू राहत पेल्याची काही हे खरी मला नाही. माहित नाही. हे मला माहित नाही 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 राहत हे मला माहित नाही मी काय हा, म्हणतो काय म्हणते? हे घर मला खाली करून पाहिजे खाली? आजची 17 तारीख आहे का होय घर खाली करून पाहिजे घर कायले खाली करायचं का किरायचं घर होय का घर मी ना घेतलं 1 लाख रुपयामध्ये मागच्या 16 तारखेला आणि तोच तर वादविवाद चालू होता आमचा आला आमच्या येतं मंदामध्ये कायचं घर तुले जबान सांभाळून आमच्या बोलशील तर सीधा काढी ना टाकी नंतर हा का टाकशी जास्त काढू का मागून हा काय अवजार 7 मध्ये राहते रंगदार माझ्या घरी तमाशा करायचे काय झालं तुम्ही हा त्या बापाची सही आहे सगळं आहे कायचं सही? काय द्या ना. मला दाखव बाबा पैसे कुठे आहेत तर हे बाय सही त्या बापाची दे तिच्या हातात दे का त्यासारखा कम दिमागा जाऊ बे कोणाच्या हातामध्ये काही देऊ दे हट त्या बाई बे हा मा पक्का सबूत आहे मागत पोलीस स्टेशन मध्ये गेलो ना एका याच्या मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये खाली मला जा लागते घराकडे माय फाडफूड केलं ना तिनं आधी हा कोणाला मागीन भगवंता पैसे आता मला का म्हण सांगते चल काय? कब्जा कर कब्जा कर घर खाली करू पाहिजे फार खाली करू हा आ? माझ्या बापाची सही किती खोटी जाती दारू पाजले तुला फसवणूक केली. पाठी असन तुम्ही 5 मिनिट माझ्या घरून निघा नाही तर माझी मम्मा आणि मी तुमची बोलत नाही काय तुले जा म्हणते घराकडे आणि तुला काय ते भांडे घासत खालची उमरती ए तुम्ही होत्या का ना घराकडे? तुम्ही चपलं ना उतरताय. माझ्या नवऱ्याचा जीव घेतला तुम्ही ना. माय बबले तुझा बाप तर उठला गे पैसेवाले गेले का लग्नाला का जरा अशी पैसेवाले गेले का म्हणते? पेटूनच दिसले म्हणलं हे घर मागते नाही तर पैसे दे म्हणते मी तर चान्सेस मेला करता काय म्हणलं हातात सोंगायला काय पक्का मारून दिली एक तास हे मस्त लागते हो मस्त लागते
पाहिजे जिथे एक पण लढबर मला हो लढते नवरा गेला म्हणा मी तर सुटलीच आहे तुम्ही ये 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 मी तर जेंट्सच मेला म्हणलं मग तर सोंगाडा नाटकवाला मी मरतो का तुला नेल्याशिवाय म्हणून तर दोघंही एका वेळेस त्या वडिला जाऊन दे पैशाची बडबड केली सरपंच साहेब नमस्कार हो येईन मा खाऊन खाऊन चादर मांडल्या चादर मांडल्या मा बाकी दरबार जवळ आहे म्हणून चादर का मी मेलो मग मेला आता का जितायस तू खाऊन जी कसा मेलो जीवनामध्ये पहिली घटना पाहून आलो हा कशी बा मेला माणूस जिता झाला म्हणून मी काही मेलोच नाही नाही बाबा तू मेला नाही नाही बाबा मला सांग तुला घर कोणा निघला कोणानेच नाही विकलं पण आता झोडा मारीले का तोंड कला बाबाजी मी असा बोलीन का खोटं नको बोलू दारू पेतो लागल हा दारू तर पितेस घर नाही विकलं ले मी घर विकलास आणि त्या दोन माणसाला रस्त्यात भेटले आता कोण खोट काही खोटं बोलतेस ते हे बस स्टॉपवर ऐकले खरंच आहे काकाशी तू सांग बा सांगू दे मला सांग बाई खरं खरं सांग काय झालं खाली दारू साडी घरात बाजूची 2 एकर जमीन विकली खाली गेली माहिती आहे माझ्यासमोर सगळं झाला आणि ते सुद्धा घरातले भांडे विकले घरातले भांडे विकले आणि एवढंच नाही थांबली काकाची हा. माझे कॉलेजचे बॅग पुस्तक सगळे तुम्ही शाळेचे पुस्तक विकले होय ना अरे अरे आणि हा एक घर दोन व्यक्तीला विकायसाठी काढले तेच तर लोक मला भेटले रस्त्यामध्ये आता ते लोक सांगे म्हणे छोटी बोकडे मेला म्हणे आणि आता हे सगळं विकलं हा की फक्त 2 वस्तू राहिले बाकी कोणते बेटा एक माझी आई आणि दुसरी मी. बरोबर आहे काही खरं नाही एवढ्याचं असे शब्द नको बोलू मा मग काय मला एक थापड मार मी सहन करीन हा पण असं करता तुझ्या पाय वा 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 तुला विकायचा शब्द नको काढू का बरं तू का खरं आहे माझी पोरगी शब्दच कसा बोलली बरोबर आहे ना हाताला बाण लागला माझ्या मध्ये भिकायचं म्हणलं हा जीवनात मी मरून जाईल पण असे मला सांग एवढं घर तू राहायचं घर विकून राहिला हे जान जवान बायको जान जवान पोरगी कुठे राहील म्हणेस तू जी वावरामध्ये जाते मी आणि हा. माझ्याकडून पैसे मिळते जी मला का 10 रुपये आले गिलास कोपरा बेलला सप्ता इकून टाकला वा 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 आणि बोलून नाकान सांगते मा पोरीला काळजात बाल मारला म्हणते सरपंच साहेब हा मी जीवनात दारू नाही पिणार आता आता बस माझ्या पोरीनं शब्दच तसा बोलला आपले पण साध असतं काय केलं बे काय राहिलं तुझ्या जवळ सोने आणि दारू सोडून कोणता फायदा आहे नाही कोणता फायदा आहे वा रे वा छोट्या काही जिंदग्या बर्बाद झाल्या काही स्त्रिया विधवा झाल्या कितीतरी लेकरं अनाथ झाले ह्या दारूसाठी समजलास का मी काय म्हणतो हे तू का भल झालं मारुत सुन लो हो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार हे भगवान जगत मारत जगत हे भगवान जगत मारत जगत सुन लो अरे आताही वेळ नाही गेली काही विचार कर नवरा बायको विचार करा पोरीला घेऊन बसा काय सांगा बुवा, काहीतरी मार्ग काढा यातून आणि सर्वात आधी तू आपली दारू बंद कर ही काय दारू समजलं काय तुला पिता नाही आली रे दारू पिता नाही आली समजलं का खरं म्हणजे तू घरचे दाग दागिने शेतीवाडी जमीन घरचे भांडे पोरीच्या पुस्तका हे विकणं दारू पिणं हे काही दारू पिणं आहे का रे? शेती गेली बाजी जगामध्ये किती नाही लोक दारू पितात समजलं का हे तुझ्यासारखं नाही घर घाल ठेवून कमाई कर आणि मग पे कोणी नाही म्हणणार तुला जमीन गेली बापाची आजची गेली ना 18 एकर
एकरनं 2 एकर खाली ते गेली. एक गोष्ट सांगतो खरी, अरे दादा दारू नाही बरी गा, अल्या दारू पायी गेली तुई खारी, अरे बल्ला भिकारी गा. या धीर धीर हो रे बल्ला भिकारी गा. या धीर धीर हो बल्ला भिकारी होता सोन्यासारखा संसार, होता सोन्यासारखा संसार, आणि मुलगी तुझी बापा चंद्राची कोर, आणि आहे उपवर माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा काय विचार, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा काय विचार, माझ्या दादा रे दादा, माझ्या दादा काय विचार. काय म्हणतो बापू? आपले सौक पुरवण्यासाठी, आपले सौक पुरवण्यासाठी, अरे पुरला नाही तुले दिलासाल वाटी, बायको तुझी मोठी आहे कष्टी, माझे दादा करते संसार, 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 माझे दादा करते संसार. ठीक आहे भाऊ, याच्यानंतर जर मला दारू पिऊन दिसला तर मी स्वतः तुला पोलिसामध्ये देईन. पोलिसात न्या, काही करा पण ठीक आहे, पण या